गाव नकाशा, आता आपण एखादं शेत विकत घेत आहोत, तर शेत विकत घेत असताना आपण तिथला गाव नकाशा देखील पाहिला पाहिजे. तसेच त्या गटाचा नकाशा देखील, तोच नकाशा देखील पाहिला पाहिजे. कारण त्या गटाच्या नकाशावरती आणि गाव नकाशावरती चारही बाजूने गट नंबर दिलेले असतात. तसेच पोटहिस्से जर पडलेले असतील आणि एखाद्या जर पोटहिस्साचा जर गट नकाशा झालेला असेल तर त्या गट नकाशामध्ये देखील चारही बाजूला चतुष्सीमेला त्याला त्याचे गट क्रमांक दिलेले असतात. जेणेकरून तुमचं खरेदी खत घेत असताना चतुर्सीमा ज्या आहेत, म्हणजे चारही बाजूला त्या मिळकतीच्या कोण आहे, ही देखील चुकीची माहिती कोणी देऊ नये. दिली तरी आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपण गाव नकाशा आणि गटाचा टोच नकाशा हा देखील आपण स्वतः तपासून पाहायचा असतो. त्यासोबत मित्रांनो, मिळकत ग्रामीण भागातली असो अथवा शहरी भागातली असो, जर ती मिळकत जर अकृषी असेल, याने मंजुरी झालेली असेल किंवा गुंठेवारी झालेली असेल, तर त्यासोबतच जी येणे आहे त्या येणीची मूळ सत्यप्रत आपण पाहायची असते. त्यावेळेस त्या